ठाण्यात काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता पुन्हा ताकदीनं उभा राहील. पक्षासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देत संघटना अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरवली जाईल. जनतेच्या प्रश्नांवर आता काँग्रेसचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही, असं प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केले. ठाणे जिल्हा काँग्रेस कार्यालयात पार पडलेल्या भव्य पदग्रहण सोहळ्यात माजी खासदार कुमार केतकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष कानडे तसंच मावळते अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल पिंगळे यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. यावेळी काँग्रेस प्रदेश पदाधिकारी गजानन देसाई, विश्वास उटगी, मधु मोहिते, अनिस कुरेशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि ठाणे नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी राहुल पिंगळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत ठाण्यात काँग्रेस संघटना अधिक आक्रमक आणि सक्षमपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राहुल पिंगळे यांनी ठाणे जिल्ह्यात वाढती महागाई, पाणी टंचाई, बेरोजगारी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांकडून सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल असं सांगितलं. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. संघटना बूथस्तरापर्यंत मजबूत करून आगामी काळात काँग्रेसला नव्या ताकदीनं उभं केलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान राहुल पिंगळे यांच्या नियुक्तीनंतर ठाणे जिल्हा काँग्रेसमध्ये नव्या राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. जसं कानडे साहेबांनी सांगितलं, काँग्रेस ही इतक्या मातीमध्ये रुजलेली आहे, ही तळागाळामध्ये रुजलेली आहे, परंतु कुठेतरी संपर्काचा अभाव या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राहिला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की इथले विरोधी पक्ष असतील किंवा आमच्या आघाडीतले घटक पक्ष असतील, त्या घटक पक्षातले जे नेते आहेत ते पूर्वाश्रमीचे सगळे काँग्रेसचे आहेत. म्हणजे इतर पक्षांमधले 50 ते 60% लोक हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आहे. म्हणजे एक नक्की आहे की ह्या लोकांवरती ज्यावेळी वाईट वेळ येते त्यावेळी आश्रयाला काँग्रेसमध्ये येतात आणि त्यानंतर परत ज्या भरभराट असलेल्या पक्षामध्ये जातात. त्यामुळे काँग्रेस ही वाईट काळामध्ये प्रत्येकाच्या कामाला आलेली आहे, प्रत्येकाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आमचे जे अध्यक्ष होते विक्रांतदादा चव्हाण यांच्या माध्यमातून ज्या नागरी समस्या असतील, नागरी समस्यांवरती आंदोलनं काँग्रेस पक्षासारखी कुठल्याही पक्षाने केलेले नाही आणि विरोधी पक्षावरती जरब बसवण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. कानडे साहेब असतील, विक्रांतदादा असतील, यांचा वारसा हा पुढे नेण्याचं काम आणि काँग्रेस बळकट करण्याचं काम पुढील आगामी काळामध्ये या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली मी या ठाणे शहरामध्ये करेन.